बीडीओ साहेबाला 50% स्लिप त्याच्या खिशात काढून दिल्यात। मी 2000च्या पुढल्या कुस्त्या चालू झाल्या त्याच्यातल्या 50% त्याच्या स्वतःच्या कर्मचाऱ्याच्या खिशात मी बीडीओ साहेबाला काढून दिल्या। सुद्धा भागातले तर पोरं राहिले, परंतु बाहेरले सुद्धा पोरं राहिले। फक्त नांदेड मधले जेवढे पोरं आहेत तालमीतले त्याच्या नांदेडच्या काही मंडळी नाही त्याचे द्यायलाच मुलं सेटलमेंट करून कुस्त्या लावल्या। ही आहे माळेगाव यात्रेच्या कुस्तीच्या फळातली परिस्थिती। माझ्यासोबत सविस्तर माहिती देण्यासाठी मधुकर बाबर सर आहेत। सर नेमकं काय प्रतिक्रिया आहे तुमची या कुस्तींच्या अनुषंगाने? आमचं सर एकच म्हणणं आहे बा, बाहेर गावचे जे मल्ले आले आहेत प्रत्येक मल्ल्याच्या कुस्त्या झाल्या पाहिजे। इथं जे चाललंय सगळं सेटलमेंट चाललंय। काही बाहेरली मंडळी नांदेड जिल्ह्याची जे आली आमचं आहेत तिन्ही जिल्ह्याच्या टोकावर लगाव, इकडे परभणी आहे, इकडे नांदेड आहे, इकडे लातूर आहे। आमचं म्हणणं बाहेरून पैलवान आलेले आहेत, एकही पैलवान वापस गेला नाही पाहिजे किंवा आमच्या भागाचं नाव बदनाम झालं नाही पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे। मी सतत 10 वर्ष झालं या गावामध्ये आहे, पंच म्हणून मी काम करतो, पण एकही कर्मचारी किंवा पंचायत समितीचे सेटलमेंट करून 50% पैसे स्वतः कर्मचारी खिशामध्ये मी बीडीओ साहेबाला 50% स्लिप त्याच्या खिशात काढून दिल्यात। मी 2000च्या पुढल्या कुस्त्या चालू झाल्या त्याच्यातल्या 50% त्याच्या स्वतःच्या कर्मचाऱ्याच्या खिशात मी बीडीओ साहेबाला काढून दिल्या। बीडीओ साहेबांना धरला आणि माझ्या समोर बीडीओ साहेबांना सुद्धा कर्मचाऱ्याला 2 तास हाणल्या। याला जबाबदार कोण आहे? नेमकं जबाबदार कोण आहे? याला जबाबदार बीडीओ साहेबच आहेत। बीडीओ साहेबाचं याच्यावर नियंत्रण राहिलं नाही। या नियंत्रणामुळे असं झालं, ह्या बारीला नियंत्रण बीडीओ साहेबाच्या वगैरे भिस्कऱ्याच्या वगैरे सगळं हे झालंय। दरवर्षी काहीतरी डाव होतं, या वर्षी आमच्या भागातल्या डावाच्या आमच्या भागातले तर पोरं राहिले, परंतु बाहेरले सुद्धा पोरं राहिले। फक्त नांदेड मधले जेवढे पोरं आहेत तालमीतले त्याच्या नांदेडच्या काही मंडळी नाही त्याचे द्यायलाच मुलं सेटलमेंट करून कुस्त्या लावल्या। जे काय आमच्या भागातले पोरं आहेत लोह्यातले असतात, माळाकोळी असतात, आष्टूर असतात, रामतीरात असतात, लवराळ असतात, जे काय आमच्या जवळ भागातले पोरं आहेत एकही पोराच्या कुस्त्या राहिल्या नाहीत। फक्त 10% किंवा 20% पोराच्या कुस्त्या राहिल्या, बाकीच्या कुस्त्या तशाच राहिलेल्या। ही आहे माळेगाव यात्रेच्या कुस्तीच्या फळातली परिस्थिती। सर मला सांगा, तुम्ही पंच होता, यावर्षी पंच आहेत का? यावर्षी सुद्धा आम्ही पंच आहे सर। सुरूपासून मी त्यांना सांगतो बा कुस्त्या चटकून लावा। त्यानं 500च्या कुस्त्यापर्यंत लावल्या, 1000च्या कुस्त्या सुरू झाल्या तेव्हापासून 50% जे बुक जे गायब केले, कुठल्याच कुस्त्या लावलेल्या नाहीत। डायरेक्ट 5000 कुस्ती टाकली। मग आमचं एकच म्हणणं आहे, 1500चे बुक, 2000चे बुक, 3000चे बुक, 4000चे बुक हे कुठं गेले आणि ह्या मधल्या पैलवानाच्या कुस्त्या कुठं गेल्या? नेमकं कोणाकडे न्याय मागताय तुम्ही आता? हे न्याय आम्ही बीडीओ साहेबांना मागूत। बीडीओ साहेबांना जर नाही दिलं आम्ही शिव साहेबाला आमच्या वतीने लेखी पत्र देऊ वा हे असं आमच्या यात्रेवर अन्याय झाला। शिव साहेबांना सुद्धा इकडे लक्ष द्यायला पाहिजे। हे लक्ष आमच्या इकडे कमी झाल्याच्या अवघानं ही अशी अवस्था झालेली आहे आमची। बीडीओ साहेबांकडून दुर्लक्ष करण्यात आले असं त्यांचा आरोप आहे। नेमकं बीडीओ साहेब या प्रकरणाला न्याय देतील का बाबर यांना थेट सीओ कडे जाऊन लेखी तक्रार द्यावी लागणार आहे हे मात्र पाहावं लागणार आहे आपल्याला पुढच्या भागामध्ये। आवाज बहुजनांचा।